गेल्याच वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला फटका बसला आणि त्यामुळे नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच सत्ता स्थापनेसाठी मित्रपक्षांच्या साथीची गरज भासली। भाजपला 240 जागा मिळाल्यानं बहुमत गाठता आलेलं नव्हतं। मित्रपक्षांच्या मदतीनं भाजपनं सरकार स्थापन केलं, त्यामुळे नव्या सरकारमध्ये मित्रपक्षांना विशेष महत्त्व आहे। पण इंडिया टुडे सी वोटरनं केलेल्या सर्वेमध्ये भाजपला पूर्ण बहुमत मिळताना दिसतंय। जर सध्या लोकसभा निवडणूक झाली तर भाजप पक्ष स्वबळावर सरकार स्थापन करू शकतो। या सर्वेनुसार निवडणूक झाल्यास भाजपला 281 जागा मिळू शकतात, तर काँग्रेसला 78 जागा मिळण्याचा अंदाज आहे। याचा अर्थ भाजपच्या 41 जागा वाढू शकतात, तर काँग्रेसच्या 21 जागा कमी होऊ शकतात, तर अन्य पक्षांना 184 जागा मिळण्याचा अंदाज या सर्वेमध्ये वर्तवण्यात आलेला आहे। दरम्यान लोकसभा निवडणुकीत कुणाचा किती वाटा असेल ते देखील आपण पाहणार आहोत। तर यामध्ये कुणाचा किती असू शकतोय वाटा यावरती आपण एक नजर टाकूयात। आत्ता निवडणुका झाल्या तर भाजप मात्र स्वबळावरती लढून येऊ शकते असा हा सर्वे सांगतो। लोकसभा निवडणुकीत कुणाला किती यश मिळू शकतं तर सी वोटर आणि इंडिया टुडेच्या सर्वेनुसार जर आपण पाहायला गेलं तर सी वोटरचा सर्वे सांगतोय भाजप 40.7%, काँग्रेस 20.5% आणि इतर 38.5%। तर सी वोटरच्या सर्वेनुसार लोकसभा निवडणुकीत कुणाला किती जागा तर एनडीएला 343, इंडिया आघाडीला 188 आणि इतर 12। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।